नमस्कार, मी साक्षी आणि सीएस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. आता ते महाराज खरे वारसदार नाही, खासदार संजय मंडलिक यांचं खळबळजनक वक्तव्य. माढा लोकसभा मतदारसंघातील नाराज धैर्यशील मोहिते पाटील आज शरद पवारांच्या भेटीला. पक्षप्रवेश होण्याची शक्यता. तडस कुटुंबियांकडून आपल्यावर अन्याय, बाळाच्या डीएनए टेस्टची मागणी. सून पूजा तडस यांचा गंभीर आरोप. नैतिकता जपण्यासाठी मोदींनी रामदास तडस यांची उमेदवारी रद्द करावी, सुषमा अंधारे यांची मागणी. महायुतीतील ठाणे, नाशिक, साताऱ्याच्या जागेवरून एकमेकांवर दबाव यंत्राचा वापर सुरू असल्याची चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज नांदेड दौरा. लोकसभेचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांच्या प्रचारासाठी नरसी गावात भव्य सभेचे आयोजन. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. मतदान जनजागृती अभियान अंतर्गत सर्व उपक्रम राबवण्यासाठी कादवा इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय लखमापूरच्या 774 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये प्राचार्य VR जाधव मॅडम यांनी स्वतः उपक्रम राबवित सर्व शिक्षक, शिक्षिका तथा शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आणि पालक यांचे सुद्धा सहकार्य लाभले. भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू. जय हिंद. येस मराठीसाठी शामराव सोनोने, वणी. दिंडोरी तालुक्यातील पांडाणी येथील उत्तमराव पाटील गुरुजी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथे महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थी भेटीसाठी आलेले पालक संतोष धुळे व छाया धुळे यांच्या हस्ते प्रतिभापूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळेचे अधीक्षक, अधिक शिक्षिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नमस्कार. आज आपण सिन्नरच्या बस स्थानकावर आलेलो आहोत. इथला मतदारसंघाचा आपण आढावा घेणार आहोत आणि इथल्या ज्या ग्रामस्थ आहे, जे काही प्रवासी आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नमस्कार काका. बोला ना. तुमचं नाव सांगा. नारायण संभाजी तडके, कुठे राहता आपण? सिन्नर. सिन्नरला. तुमच्या मतदारसंघात कुठली कुठली कामं झाली? रस्त्याचे झाले, पाणी नळाचे झाले, रस्ते चांगली कामे झाली, गार्डनचे वगैरे. कुठली कुठली कामे व्हावी असे वाटतं किंवा अजून कुठला विकास व्हावा असं वाटतं सिन्नरचा? रस्त्याचे, नळाचे वगैरे किंवा सभा मंडप, हा. मंदिराची कामं. इथे आमदार म्हणून वाजे आणि कोकाटे आहेत, तर कुठले आमदार तुमच्या मतदारसंघामध्ये लक्ष देतात? राजभाऊ वाजे देते, पुन्हा त्यांनी निवडून यावं असं वाटतं का? परत येतील ते 100%. येतील का? कामं करतात ते मतदारसंघामध्ये? चांगलं काम करतात. मग कुठली कुठली कामे तुम्हाला व्हावीशी वाटतंय? कुठल्या पाणी 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 पाहिजे. हा पाणी पाहिजे, रस्ते पाहिजे. आम्हाला चालता येत नाही रस्त्याने. रस्ते चांगले नाहीये. नाही कडक आहे आमच्या रस्त्याला. तुमचे आमदार लक्ष देतात का तुमच्याकडे? नाही लक्षच नाही देत आमदार. येत्या मधल्या मध्येच खाऊन. हो का? मग तुम्ही शेतकरी आहात का? हा शेतीसाठी कुठल्या कुठल्या सुविधा हव्या? शेतीसाठी पाण्याचीच ना मेन पाणी. हा पिक बिबरण पाहिजेच ना. गाव कुठलं आहे तुमचं? रामनगर. रामनगर. हा पाणी आहे तिथे? पाणीच नाही प्यायला बाई. पाण्याचा तिथे पुरवठा होत नाही. काहीच पाणी नाही तर. काय नाही आपलं आजी? सकुबाई रंगनाथ म्हणले एरखंडी ती कोरडी गेली, प्यायला पाणी नाही. बर. पाण्याची सुविधा व्हाव्या, नळ व्हावे असं. नळ आहे ते येते तर ते येत्या महिन्या मिळते पाणी येतं. काय करत त्या पाण्याला? गटारीत वाहून जात ते पाणी. हो, बसची संख्या वाढावी वाटते ना, कारण यायला बस पण नाही, काहीच कोणत्याच गाड्यात नाही, जीप वगैरे काहीच नाही, बस पण नाही येत. 2च बस येतात फक्त. इथे एक प्रवासी होते, त्यांनी बस बद्दल आपली भावना व्यक्त केली की तिथे बसची संख्या खूप कमी आहे, बसची संख्या वाढवली पाहिजे आणि नियोजित जे वेळापत्रक आहे ते कुठेही त्याचा एक फॉलो होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांनी एक भावना व्यक्त केली की वेळोवेळी बस ह्या आल्या पाहिजेत. आता आपण इथे एक स्थानिक आहे, आपण त्यांच्याशी बोलूयात आणि त्यांनाही बोलता करूयात. नमस्कार सर, तुमचं नाव सांगा. रवींद्र बाळासाहेब देशमुख. कुठून आलात आपण? मी सिन्नरचाच आहे. सिन्नरचं. तुमच्या मतदारसंघात कुठली कुठली कामे झाली आतापर्यंत? कामात भरपूर झालेली आहे, कामाचा नाही काही प्रश्न. आणि कुठली कुठली कामे व्हावीशी असं वाटतात? बस शिक्षणाच्या बाबतीत हे मराठा आंदोलन चालू आहे, त्याच्याबद्दलच काही झालं तर बरं होईल असं वाटतं. काय वाटतंय मराठा आंदोलनाबद्दल तुम्हाला? माझीच मुलगी आहे, BAMS ला तिला प्रवेश घेतला आणि मी बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करतोय, पण मला ते लोनच मिळत नाहीये. खूप खटपटी करावं लागतं, खूप कागद फार माझं जुनं घर आहे, त्याच्यावर मग मी त्यांच्यावर मागतो, ते मॉर्गेज मागतात. आता तसं पाहिलं तर मोदींनी सांगितलं सर्वांना मिळेल कर्ज तुम्हाला, पण प्रत्यक्ष काही मिळतच नाही. ते मी फार प्रयत्न करतोय त्याचे, मी सर्व बँकेमध्ये जाऊन आलो आतापर्यंत. मग कर्जाची जी प्रोसेस आहे ती सुलभ व्हावी, लवकरात लवकर कर्ज मिळावं असं तुम्हाला वाटतं? असं मला वाटतं. नक्कीच त्यांनी एक भावना व्यक्त केलेली आहे की मोदी सरकारने आतापर्यंतच्या योजनांचा लाभ घ्यावा असं सांगितलं होतं किंवा ज्या योजनांची अंमलबजावणी लवकरात लवकर होईल असं सांगितलं होतं. त्या काळात यांना लोन मिळत नाही, शिक्षणासाठी लोन मिळत नाही आणि शिक्षण ही आजच्या काळात खूप महत्वाची गोष्ट मानली जाते. तर मोदींनी इतक्या सुखसुविधा फक्त उपलब्ध करून दिल्या, त्या कागदापुरतीच मर्यादित आहे का असा त्यांचा एक सवाल आहे. तर आणि मला लोन कधी मिळणार, माझ्या मुलीचं शिक्षण कधी पूर्ण होणार, हा देखील त्यांनी एक प्रश्न उपस्थित केलाय. नाव सांगा तुमचं. हिराबाई बोडके. कुठे आलात आपण? जामगापास्त. तुमच्या मतदारसंघात किंवा तुमच्या विभागात कुठली कुठली कामे झाली? कुठलेच नाही. काय काम आहे, काय बंधारे वगैरे ना, ते कुठे झाले? ते पूर्वीचेच आहे. आणि रस्ते वगैरे, रस्त्याची व्यवस्था कशी आहे तुमच्याकडे? आणि पूर्वीचेच रस्ते. आता आपण सध्या बघू शकतो की ही गर्दीने आणि प्रवाशांनी भरलेली गच्च बस आहे. इथे अत्यंत कचून असे प्रवासी भरले गेलेले आहे. प्रवाशांच्या जीवाची इथे परीक्षा आहे, कारण की साधारणतः बसची कॅपॅसिटी नसताना सुद्धा तिथल्या चालकाने म्हणा किंवा प्रवाशांना एक प्रवास करायचा आहे म्हणून काय असते ना, या नाईलाजास्तव प्रवासी सुद्धा त्या बसमध्ये बसलेले आहेत. आपण हे दृश्य पाहू शकतो की खूप अशा गर्दीमध्ये आणि खूप कष्टामध्ये प्रवासी ते प्रवास करतायत. काय नाव आपलं? विमल. कुठे आलात आपण? दुडकी फाटा. आणि किती वेळापासून इथे बसलात?
2 वाजेपासून बसले बसले आले अजून? बस आली नाही आता याला नाही म्हणलं उतरायचं डायरेक्ट अकोल्याला जायचंय. तुम्ही चौकशी केली का बस किती वाजता येणार आहे? मी चौकशी केली 3 वाजता येणार म्हणले, 9 वाजून गेले आणि आता म्हणून देवठाणची गाडी आली. आधी म्हणणं अकोल्याला जायचंय, ते अकोल्याला नाही गेली, देवठाणला गेली. आम्ही काय राहता 4 वाजेपासून आम्हाला लांब जायचं. बसची संख्या वाढावी, बस याव्यात वेळेवर असं वाटतं का? हा बस वेळेवर यावं असं वाटतं का? हा सगळीकडे तेच आहे. बस नाहीये तुम्हाला गावाला जायला? नाही तर ह्या एक ज्येष्ठ प्रवासी होत्या जेणेकरून त्यांनी आपली भावना व्यक्त केली की इथे आम्हाला गावाला जायला बस, त्यांच्या गावाला जायला बस नाहीये, बसची संख्या वाढावी आणि वेळेवर बस यावी अशी एक माफक अपेक्षा त्यांनी केलेली आहे. आता आपण ही मागची बस बघू शकतो. ही साधारणतः वेळेनुसार 1 तास लेट आलेली आहे. हिची जी ठराविक वेळ होती त्यानुसार ही वेळेवर यायला हवी होती, परंतु असं न होता 1 तास ही उशिरा आलेली आहे. त्यामुळे प्रवाशांचं तर नक्कीच खोळंबा झालेला आहे. प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागलेला आहे आणि असं सुद्धा ही नुसती एक बस असल्या कारणाने आपण मागं बघू शकतो की प्रचंड गर्दी आहे. इथे एक प्रवासी आहे, त्यांचा आपण मनोगत जाणून घेऊयात. कुठे जायचंय तुम्हाला बाबा? एसएमबीटी काय नाव आपलं? एसएमबीटी नूर मोहम्मद शेख. आणि तुमची काय तुमची काय अपेक्षा आहे? काय 3:30 वाजताची बस आता 4 वाजून राहिले आली. बसची संख्या कमी आहे. आली नाही अजून, 3:30ची होती, 4 वाजले. 4 वाजले. वेळेवर बस यावी. हो नाही, भरपूर लोक आहे ना. आणि तुम्ही कुठे राहता? आम्ही इथंच राहतो, शिंदे. तुमच्या विभागात कुठली कुठली कामे झाली आहेत? तुमच्या परिसरात हा कुठली कुठली कामे झाली? कशाचे रस्ते बिस्ते कामं झालेली आहे. मग कुठल्या सुविधा हव्या आहेत, कुठले कामं व्हावेशी असं वाटतं आमदारांकडून? काय ज्याचे आहे घर त्यांच्या नावावर करून द्यायला पाहिजे. त्यांचे नाव लागेल, त्यांचे नाव लागेल, घराचे नाव करून द्यावं सगळे. एक त्यांच्या नावं झालेले नाही अजून, त्यांच्या नावावर करून द्यावं बस, एवढी विनंती. इथले आमदार वगैरे परिसरात लक्ष देतात का? आता तर काही नाही, आता निवडणूक झाल्यावर पाहू काय नसते त्यांचे, सांगू तसा विचार करू आम्ही, असं त्यांच्या संग बोलू. असं आता आपण प्रवाशांच्या मनोगत जे आहे किंवा त्यांच्या अपेक्षा जाणून घेतलेल्या आहे. आता आपण इथल्या बसस्थानकाचा एक आढावा घेणार आहोत. इथल्या बसस्थानाची स्वच्छता असेल किंवा जे काही पार्श्वभूमी असेल आपण जाणून घेणार आहोत. तर इथे समोरच म्हणजे बस लागण्या ठिकाणीच प्रचंड घाण आणि दुर्गंधी आहे. आपण बघू शकतो की तिथे प्रवासी बसतायत, प्रवाशांना बसायला सुद्धा अशी जागा नाहीये. प्रवासी तिथे बसले आहे, त्याच्या समोरच हे घाणीचं सदृश्य आपल्याला दिसून येत आहे. घाण आहे, कचरा आहे, मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येते आहे आणि नक्कीच यामुळेच प्रवाशांचं आरोग्य आहे ते धोक्यात येण्याची शक्यता आहे. तर इथल्या प्रशासनाने, बसस्थानकाच्या प्रशासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं अशी एक माफक अपेक्षा आमच्या वाहिनीकडून केली गेली आहे. आपण आता बघू शकतो की सिन्नर बसस्थानकावर एक पोलीस मदत केंद्र केलेलं आहे. ते प्रवाशांसाठी एक सोयीचं आणि सुलभ व्हावं, असं कुठलीही अडचण येऊ नये. आणि इथे आपण असं बघू शकतो की आपत्कालीन व्यवस्थेसाठी काहीच तिथे सुविधा आपल्याला दिसून येत नाहीये. तसंच हे सिन्नर बसस्थानक एक महामार्गावरील खूप महत्वाचं बसस्थानक मानलं जातं. येथील जे महिलांची सुरक्षा आहे त्याबद्दल एक प्रश्नचिन्ह निर्माण होतोय कारण की इथे व्यवस्था नाही आपण बघू शकतो. तर महिलांसाठी इथे वावरणं किंवा इथली सुरक्षेसाठी कुठल्या उपाययोजना पुढे भविष्यात केल्या जातील हा एक मोठा प्रश्न आहे. पोलिसात तुम्ही प्रवासी, तर इथे प्रशासन असणं खूप गरजेचं आहे कारण की फक्त इथे आपण म्हणू शकतो की नावाला केंद्र उघडून ठेवलेलं आहे, परंतु इथे कुठल्याही प्रशासनाचा व्यक्ती आपल्याला दिसून येत नाही, पोलीस जे आहेत ते दिसून येत नाही. तर लवकरात लवकर याबद्दल प्रशासनाने नक्कीच काहीतरी तातडीने पाऊल उचलावं अशी एक अपेक्षा प्रवाशांकडून तसेच तिथल्या ग्रामस्थांकडून व्यक्त केली गेली. नमस्कार, आपण देशवंडी या गावात आलेलो आहोत. इथे कांदे कापण्याचं काम सुरू आहे आणि इथे काही शेतकरी आपण बघू शकतो. त्यांची प्रतिक्रिया नक्कीच जाणून घेऊयात की त्यांना कुठल्या कुठल्या सुविधा हव्यात किंवा त्यांना किती कष्ट पडताय हे उत्पन्न घेण्यासाठी. नमस्कार दादा, तुमचं नाव सांगा. सचिन डोमाडे. कुठं काय गाव आहे? म्हणजे देशवंडी. देशवंडीतून. किती दिवस झाले तुम्ही ही कांदा लागवड केली आहे? 3 महिन्यापूर्वी. 3 महिन्यापूर्वी पिकं घेतलेली आहेत.
आणि अवकाळी पाऊस आहे वगैरे त्याचा कसा इथे परिणाम झालाय? अवकाळी पावसाने नुकसान भरपूर झालं. आणि आताच नुकतीच कांद्या निर्यात बंदी झाली त्याच्यावर त्याचा काय परिणाम झालाय? हो, निर्यात बंदी डायरेक्ट आहे तो केलेला खर्च सुद्धा कांद्याचा निघत नाही निर्यात बंदीमुळे. मार्केटमध्ये बाजार निम्म्याने खाली आली. आणि कांद्याची जी बी बियाणे असतात किंवा जी काही रोपं असतात त्याचं काय, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बी बियाणं घरीच तयार केलं जातं मॅडम आमचं, आणि त्याला खर्चही खूप येतो. तयार करण्यापासून तर शेवट कांदा काढण्यापर्यंत खूप खर्च येतो. किती जागेत हे कांदा लावला गेलाय? 2 एकरात. आणि किती कष्ट पडलेत किंवा काय सांगू शकतात की किती तुम्हाला इथे कुठल्या कुठल्या सुविधा हव्यात? पाणी पुरवठा तुमचं कसा आहे किंवा वीज काय म्हणते? विजेचा खूप प्रॉब्लेम येतो मॅडम. रोज 4 तास मिनिमम वीज भेटते फक्त. आणि त्या विजेमध्ये तुमचं सगळं शेतीचं काम होतं का? नाही होत. आणि रात्रीचे मग वीज पुरवठा तुम्हाला नसतो का? रात्रीचा वीज पुरवठा राहतो, मग रात्री उठूनच पाणी भरावं लागतं मॅडम. पाणी भरावं लागतं. हो. सकाळी वीज पुरवठा नसतो? नाही, 4च तास वीज पुरवठा सकाळचा दिला जातो. इथले तुमचे परिसरातले प्रशासन कोण आहे, म्हणजे आमदार कोण आहे किंवा काय आहे? आमदार माणिकराव कोकाटे साहेब. मग ते इथल्या शेतकऱ्यांसाठी किंवा म्हणा किंवा इथल्या विभागात काम करतात का? हो, 100%. 100% हो. करतात. आणि अजून तुम्हाला शेतकऱ्यांसाठी असं कुठल्या सुविधा हव्या आहेत? सुविधा काय, आता सरकारने फक्त तेवढी निर्यात बंदी उठवली ना, सगळ्या सुविधा व्यवस्थित होईल. उदरनिर्वाहासाठी तुम्हाला फक्त शेती हाच एक पर्याय आहे हो, शेतीच. किंवा तुम्ही अजूनही काही जोड व्यवसाय नाही, करतात? जोड व्यवसाय नाही. शेतीच आहे. हम्म. शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांचं सरकार उभारलेल्या आहेत, अनेक योजना आहेत. त्यात शेतकऱ्यांना 6,000 रुपये वर्षाला दिले जातात. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? 6,000 काय होतंय शेतकऱ्याचं? पण येतात का 6,000 रुपये? हो, 6,000 रुपये येतात ना. येतात. हो. पुरतात का तुम्हाला वर्षाला? कसे पुरणार मॅडम? एवढ्या महागाईच्या दुनियेत कसे 6,000 रुपये पुरणार? आणि किती कष्ट पडताय एका शेतकऱ्याला? कष्ट काय, कष्टाचं विचारायचंच नाही मॅडम. कष्ट खूप आहेत. हे बघताय तुम्ही, आता स्वतः मजूर भेटत नाही कांदे काढण्यासाठी, स्वतः राबावं लागू राहिलं. आणि जो काही भाव मिळतोय कांद्याला म्हणा, उत्पादनाला म्हणा, त्याच्या मागे किती खर्च लागतोय? खर्च सुद्धा वसूल नाही होत, एवढी बिकट परिस्थिती. आणि आता हा जो कांदा हे असं पीक आहे की आपण साठवून नाही ठेवू शकत, नाही. तर तुम्ही आता हा कधी विकण्यासाठी काढणार आहात वगैरे? हो, आता काढणी झाली का लगेच विक्रीचा सुरुवात. ते 1,000 रुपये क्विंटल असो की मग काही भाव असो, तो लगेच विकावाच लागतो. आणि जर यात तोटा झाला तर? तोटा झाला तरी विकावाच, खराब होऊन जातो, तो ठेवत नाही ना. हा गावठी कांदा ना, हा लाल कांदा आहे. गावठी कांदा साठवण्यासाठी चालतो, लाल कांदा साठवण्याला चालत नाही. मग कुठल्या काय हवंय, तुमची अपेक्षा काय शेतकऱ्याची, बळीराजाची, की आम्हाला सुविधा मिळावी, आमचं जे काही उदरनिर्वाह तो योग्य रीतीने चालावा, यासाठी काय अपेक्षा आहे? काय कर्ज मागण्या आहेत? काय नाही मॅडम, फक्त तेवढं कर्ज माफी वगैरे, वीज पुरवठा चांगला दिला पाहिजे सरकारने. बाकी दुसरं काय नाही, मालाला पिकाला भाव दिला पाहिजे, बाकी काय नाही. आणि पाणी पुरवठा आहे का तुमच्या शेतात? हो, पाणी पुरवठा आहे. मग खाली मोठा नाला आहे, नाल्याला त्यात पाऊस कमी आहे यंदा, पाणी सुद्धा कमी होतं. नाला म्हटले तुम्ही, आता मग तिथे स्वच्छ पाण्याचा पुरवठा आहे का नाला? नाही, स्वच्छ पाण्याचा पुरवठा स्वच्छ पाणी नाही. मग तेच पाणी इकडे येतं? हो. स्वच्छ पाण्याचा पुरवठा हवा आहे? नाही. हो, हवा. इथे एक ज्येष्ठ नागरिक आहे, त्या सुद्धा शेतकरी आहे, त्या सुद्धा आपल्या शेतात काम करता आहे. मजूर जे आहेत ते आम्हाला मिळत नसल्याची सुद्धा त्यांनी बाब आपल्याला सांगितलेली आहे. त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. आजी, काय नाव तुमचं? चंद्रभागा डोमाडे. आणि किती दिवस झाले तुम्ही कांदा उत्पादन घेताय? किती दिवस? 3 महिने झाले? नाही, 3 महिने झाले. कसं उत्पादन घेतलं जातं कांद्याचं? कांद्याचं उत्पन्न येस ना, रोप टाकण्यापासून कांदे लावण्यापासून सगळं, विकात, मजूर, सगळे कामे तुम्ही केले जातात का? आम्हीच करतो काम बाई. रोप लावण्यापासून ते काढण्यापासून सगळे कामं? करण्यापर्यंत किती कष्ट पडताय? लय कष्ट पडते, काय सांगती, पाठ दुखती, कंबर दुखते, कापून नाही इलाज आहे, काय करायचं आता. आणि आता अवकाळी पाऊस झाला किंवा थंडी वाऱ्याचे दिवस आहेत, तर त्याचा पिकांवर कसा परिणाम होतो? पिकांवर रोग येतो, त्याला फवारे लागतात, मागाची औषधं लागते. आता काय करणार आहे, पर्याय नाही शेतकऱ्याला दुसरा.
आणि शेतात काम करून म्हणा किंवा हिवाळ्याचा जो परिणाम आहे त्याच्यामुळे पण शेतकऱ्याचे एक आपण काय म्हणतो त्याला तळे पडतात किंवा बरेचसे उद्भवू शकतात. मग त्या प्रसंगी तुम्ही कसं सांगाल? पण शेतात काम हे करावंच लागतं, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय सांगणार, शेवटी नावीला जे काम तर करावंच लागतं. खर्च निघतो का पीक? कसा निघतो खर्च? नाही निघत, नाही निघत खर्च. शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहे सरकारकडून? तर सरकारने द्यावा, भाव द्यावा व्यवस्थित, वीज पुरवठा द्यावा व्यवस्थित, दुसरं काय मागणी. योग्य वीज पुरवठा झाल्यानंतर रात्री तुम्हाला जागून पाणी भरावं लागणार आणि तर जागून भरावं लागतं, रात्रात जागावं लागतं. मग जर सकाळी वीज पुरवठा झाला किंवा पाणी व्यवस्थित आलं तर तुम्हाला रात्री जागावं लागणार नाही असं वाटतं का? हा वाटतं, मग वाटतं वीज पुरवठा द्यावा, सकाळी भरलं तर मग रात्री जागावं लागणार नाही, झोप होत नाही मग पाणी भरणाराची, असं होतं ना. आणि साधारणतः इथे नाल्याचं पाणी आहे, त्यामुळे ते स्वच्छ पाणी नाही, मग स्वच्छ पाण्याचा पण पुरवठा हवा असं वाटतं का? हा वाटतं ना, स्वच्छ पाणी भेटावा, पुरवठा. इथे अजून आहे, आपण शेतकरी त्यांना विचारूयात त्यांची काय प्रतिक्रिया आहे. काका काय सांगाल? आमची काय आता हे जे बोलले तीच प्रतिक्रिया, दुसरी काय काय मागण्या आहेत? मागण्या आता एवढ्या शेतकऱ्याच्या राहणार, दुसरे काय. मजुराला पैसे द्यायला पैसा नसल्यामुळे घरीच स्वतः मजुरी करावं लागत होती, कष्ट करावं लागतं रात्रीच्या दिवसाचे. आणि इथले जे तुमचे आमदार आहेत त्यांनी थोडं फार लक्ष द्यावं, पाणी पुरवठा योग्य करून द्यावा, स्वच्छ पाण्याचा पुरवठा करून द्यावा, तसेच वीज पुरवठा करून द्यावा असं वाटतं का? पाणी पुरवठा करायला पाहिजे, कोण पाणीच पावसाळ्यात कमी पडला तर पाणी पुरवठा आमदार काही करू शकत नाही ना. नमस्कार, आज आपण इगतपुरी तालुक्यातील घोटी शहरात आलेलो आहोत. घोटी शहरातील हे एक बाजारपेठेचं ठिकाण आहे. इगतपुरी मतदारसंघातील हे एक मुख्य बाजारपेठ मांडली जाते आणि आज आपण या बाजारपेठेमध्ये आलेलो आहोत. तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घेणार आहोत, तिथली मतं जाणून घेणार आहोत. तसेच या बाजारपेठेमध्ये त्यांना कुठल्या सुविधा हव्या आहेत, मग इथल्या मतदारसंघाने कुठली कामे केलेली आहेत, कितपत कामे झाली, इथला मतदारसंघ कुठला, हे आपण सगळं इथे जाणून घेऊयात. चला तर मग आपण पाहूयात इथल्या स्थानिकांची प्रतिक्रिया. बाबा, इथे तुमचं नाव काय सांगा प्रथमतः? माझं नाव सुरेश शेलार. कुठून आलात आपण? मी आडवण गाव आहे इथं आपलं 5-4 किलोमीटर. इथलेच आहात म्हणजे सगळे? हा 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 हा. तुमच्या मतदारसंघातले आमदार कोण आहेत? हिरामन खोसकर. हो का? आणि आता तुमच्या मतदारसंघात कितपत कामे झाली आहेत? झाले 60-65% काम झालेले. अजून कुठल्या कुठल्या कामांची तुमची अपेक्षा आहे किंवा तुम्हाला कुठले कुठले सुविधा हव्या आहेत? आमच्या रस्त्यांच्या कामाची अपेक्षा आहे. रस्त्याची सुविधा व्हायला पाहिजे, पुन्हा जागोजागी कुठल्या पाण्याच्या अडचणी जेवायला पाहिजे. तुमचा व्यवसाय काय? माझा शेती व्यवसाय पोल्ट्रीचा आहे माझ्याकडे. मग शेतीमध्ये तुमच्या काय मागण्या शेतीविषयी किंवा शेतीमध्ये तुम्हाला कुठल्या सुविधा हव्या आहेत? शेतीमध्ये लाईट महत्वाची, पाणी महत्वाचं आहे. पाणी महत्वाचं हा, आहे. लाईट आम्हाला आहे ना, दिवसा असती तर खूप चांगलं होईल रात्रीपेक्षा. लोडशेडिंग. आणि अजून कुठल्या सुविधा हव्यात ज्या आणि आतापर्यंत तुम्हाला या सगळ्या कुस्करांनी पुरवल्यात का सुविधा, इथल्या आमदारांनी पुरवल्यात त्या सुविधा? नाही, आता हे चालूच आहे, बाकीच्या ठिकाणी कामं चालूच आहे, अजून काही एवढ्या पुरेशा सुविधा झालेल्या नाहीये. वरच्या लेवलला पक्ष फोडण्याची कामं चालू आहेत, पक्षांतर होत आहे, त्याबद्दल तुमचं काय मत? आता जसं वर चालू आहे तसं खाली चालणारच आहे. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये चालूच राहणार आहे. इथे साधारणतः गावीत होते आणि कुस्कर आहेत. गावीत आता साधारणतः सेनेमध्ये गेलेले आहेत, मग त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? त्यांचं स्वागतच केलेलं आहे आम्ही शिवसेनेमध्ये आल्यानंतर. कामाचे आमदार होते ते, पण हे काय जनतेने त्यांना दिशाभूल करून त्यांना मागे घेतलं. ते एकमेव काही आमदार एकदम कामाच्या महत्वाच्या वेळेला पुढच्याही पण टर्म मध्ये त्यांनाच आम्ही चांगल्या मताधिक्याने विजय करू. कुठली कुठली कामं त्यांनी केलेली आहेत किंवा अजूनही तुमच्या त्या करतील असं तुम्हाला वाटतं? शक्यतो त्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये पाणी पुरवठ्याच्या योजना, पुढे सभा मंडप असेल, स्मशानभूमी असो, पुढे रस्त्याची कामं असो, 100% 80% कामं व्यवस्थित केलेली. आणि उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कोणाला बघता? उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या बाजूने आहात का? नक्कीच. हो, नक्कीच नक्कीच. आणि आज नाही, उद्या पण, इथून पुढे पण आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू. त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं, मुख्यमंत्री पदावर बसावं असं वाटतं का? हो, 100% ही आमची पूर्ण इच्छा आहे. त्यांचा अर्धवट काळ गेला 2.5 वर्षाचा, याच्या पुढचे 2.5 वर्ष मिळाले असते तर चांगला महाराष्ट्र चांगला नंदावून केला असतं त्यांनी. गावीत ज्या होत्या त्या काँग्रेसच्या त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्या यांचं म्हणणं आहे की त्यांनी बरीच कामं केली, मग तुमचं त्यांचं गावीत नाही पण काम एकदम खेडेगावामध्ये खूप चांगले कामं केलेली होते. पुन्हा निवडून यावं असं वाटतं का? इकडे आले तर चांगलंच आहे. पब्लिकला काय लागतं, काम पाहिजे. बाकीचं काय तुम्ही घेणं देणं काय करता काय नाही ते कोणी विचारत. काम दिसलं तर तो माणूस समजा योग्य कामाचे होतं ते पण कामाची मॅडम चांगलं.
सोबत काम केलं. कुसकर निवडून आलेत किंवा ते विजय झाले होते, मग त्यांनी आतापर्यंत पुरस्कारांनी काम केले काही काही ठिकाणी काय आता त्यांचं काही असं कामाला म्हणावं असं लोकांच्या जनतेच्या त्यांनी आता व्यवस्थित कामाची पावती नाही आहे त्यांची. आमच्या अपेक्षा आमच्या त्यांनी खूप मोठी अपेक्षा होती का त्यांनी मतदारसंघामध्ये चांगले काम करावं, पण त्यापर्यंत त्यांनी असे थोडेसे हेवे दावे ठेवले राजकारणाच्या काम नाही केलं. कामाची पावती नाही मिळाली त्यांच्याकडे आम्हाला. केंद्रामध्ये कुठलं सरकार यावं असं वाटतं, काँग्रेस की भाजपा? सेनेचं व्हावं असं वाटतं. सेनेचं झालं पाहिजे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं बहुमताने सरकार स्थापन व्हावं आणि मुख्यमंत्री सेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे हीच हो अशी आमची सर्वांची इच्छा आहे. धन्यवाद की तुम्ही प्रतिक्रिया दिल्या मराठी त्याबद्दल. सर, व्यावसायिक म्हणून तुमच्या काय मागण्या आहेत की इथले जे मतदारसंघ आहे, आमदार आहेत, त्यांच्याकडून तुमच्या काय मागण्या किंवा आतापर्यंत कुठल्या मागण्या पुरवल्या गेल्या आहेत? गोटे गावापुरतं म्हटलं मॅडम तर गोटे गावात मेन तर ट्रॅफिकची समस्या खूपच मोठी आहे. त्यानिमित्ताने पहिले ट्रॅफिकची समस्या पहिले क्लिअर झाली पाहिजे. गोटी गावाच्या हिशोबाने फारच जरुरी आहे. बाकीचं सगळं व्यवस्थित. साधारणतः इगतपुरी मतदारसंघामधलं हे सगळ्यात मोठी बाजारपेठ मानली जाते. गोटी हे शहर म्हणा किंवा ही गोटी जे काही परिसर आहे तो, तर मग त्या दृष्टीने तुमच्या कुठल्या मागण्या आहेत मतदारसंघातून? डेव्हलपमेंट बस, बाकी काही नाही. डेव्हलपमेंट काहीच नाही आहे त्या हिशोबाने, म्हणजे जे गावाची जी वस्ती आहे आज त्या हिशोबाने डेव्हलपमेंट काहीच नाही. कुसकर निवडून आलेत. कुसकरांकडून बरंच म्हटलं जातं की निवडून आलेले आहेत, त्यांच्याकडून तुमच्या काय मागण्या किंवा त्यांनी आतापर्यंत कुठले कामं केले? गोटीची डेव्हलपमेंट सगळ्यात मूळ मुद्दा असतो आहे, कारण की इगतपुरी तालुक्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ आज गोटी आहे. गोटीचं जर डेव्हलपमेंट झालं तर सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक बरोबर होऊन जातात. शहराच्या तुलनेने ग्रामीण भाग जो आहे तो खूप मागासलेला आहे, त्याबद्दल तुमचं म्हणणं काय? सुधारणा व्हायला हव्यात. सुधारणा तर पाहिजेच ना मॅडम, सुधारणा तर पाहिजे. डेव्हलपमेंट म्हणजे शेतकऱ्यांची पण चांगली म्हणजे सुखसोय झाली पाहिजे. मार्केट कमिटी वगैरे इथं फार छान आहे, पण त्या हिशोबाने काही होत नाही. डेव्हलपमेंट पाहिजे तशी, मेन डेव्हलपमेंट चांगली झाली पाहिजे बस. हे एक व्यावसायिक होते आणि त्यांचे प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या, त्यांच्या मागण्या आपण जाणून घेतल्या. अनेकही स्थानिक आहे, व्यावसायिक आहे, शेतकरी आहे, त्यांच्या मागण्या आपण नक्कीच जाणून घेऊयात. नमस्ते बाबा, काय नाव तुमचं? शिवाजी बाळूसाला. कोण आहे तुमच्या मतदारसंघातले आमदार? हिरामनजी खोसकर. खोसकर आहे का? काय काय कामं केली आतापर्यंत त्यांनी? त्यांनी कामं भरपूर केले. कुठली कुठली कामे व्हावी अशी वाटतात? कामं आता जे पेंडिंग आहे ते व्हायला पाहिजे, पण ते खोसकर चांगले साहेब आहे. चांगले आहेत का? हो, ते बी चांगले. व्यवसाय कुठला तुमचा? मी काय रिटायरमेंट आहे, कामाला होतो, रिटायर्ड आहे मी. तुमचा व्यवसाय कुठला बाबा? शेती. शेतीमध्ये कुठल्या कुठल्या सुविधा हव्यात तुम्हाला? कुठल्या कुठल्या मागण्या हव्यात? शेतीमध्ये आम्हाला समजा विहिरी पाहिजे. पाणी पाहिजे, हो, पाणी असं- पुरवठा पाहिजे, हा, बरंच आहे. वीज पुरवठा पाहिजे. वीज पुरवठा पाहिजे. ही गोटी सगळ्यात मोठी बाजारपेठ मानली जाते, मग त्या दृष्टीने कुठल्या सुविधा हव्यात किंवा शहराच्या दृष्टीने अजून विकास व्हायला हवा का? विकास व्हायला पाहिजे ना. आम्ही वसतिगृहावर राहतो. हा, तिकडे तुम्ही चक्कर मारा, तुम्हाला तिथं मोठी मुलाखत देतो मी. आम्हाला चालायला रस्ता नाहीये. 20-20, 30-30 लाखाच्या लोकांनी फ्लॅट घेतले. लक्षात आलं का? या बाजूने तुम्ही स्टेशन रोडला जाल ना, तिथं वसतिगृहाचा एक रस्ता जातो राम मंदिरच्या बाजूला, अपोजिट. तिथं एवढे खड्डे खुड्डे पडले ना, लहान लहान मुलांना, मोठ्या माणसांना चालता येत नाही. एवढी दखल घ्या म्हणा. अपघात होण्याची शक्यता आहे म्हणजे म्हणजे काय अंधारात पडतात म्हातारे कोतारे लोक. अयोध्येचं राम मंदिर बांधलं जात आहे, अनेक मोठे प्रकल्प मोदींच्या हस्ते लोकार्पण होत आहे, मग त्या तर एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळे गुंतवणूक होते, त्यापेक्षा ग्रामीण जे आहे त्या भागात थोडीशी विकास कामे व्हावी अशी वाटतं का? नाही नाही, राम मंदिर तर व्हायलाच पाहिजे. त्याला तर अजून पैसे द्यायला तयार आहे आम्ही. पण ते हायवे विकास करा ना तुम्ही. हे रस्ते खड्डे पडले, काय जातात खड्ड्यात. तुम्ही येऊन बघा तिकडं. माझा नंबर देऊ का तुम्हाला? घ्या, नंबर घ्या. इथेच प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही आलो. तिथलाही आढावा लवकरच घेऊ. नाही, इथं घ्या तुम्ही आणि मी तिथला आढावा तुम्हाला देतो, म्हणजे तुम्हाला तुमच्या चॅनलला काहीतरी फायदा होईल. हा, मी पार मंत्रालयात जाऊन आलेलो आहे. मी सरकारी कर्मचारी होतो, रिटायर आहे. मी BSNL चा एम्प्लॉय होतो. तुम्ही एक शासन अधिकारी किंवा कर्मचारी आहात तिथले? कर्मचारी होतो, रिटायर झालो. कर्मचारी. पेन्शनर आहे मी. हा, पण आम्हा लोकांना चालायला रस्ता नाही, एवढा खर्च करून वेळेवर पाणी येत नाहीये. हा, कार्यकर्ते फार चांगले, आमचा त्यांच्याशी काही वाद नाही. आम्हाला सुविधा वेळेवर पाहिजे. लाईट जाते 3-3, 4-4 टाइम. याला जबाबदार कोण असं काय वाटतं तुम्हाला? याला जबाबदार ते शासकीय कर्मचारी, इलेक्ट्रिसिटी बोर्डाचे अधिकारी, जे पाणी सोडत नाही त्या पाण्याच्या वरचे अधिकारी. जबाबदार हेच असणार ना. मी बी एक कर्मचारी होतो, माझी जबाबदारी मला कळत होती. हे सगळ्या परिस्थिती सुधारावी, इथे कुठेतरी विकास कामे व्हावी, यासाठी कुठलं सरकार यावं असं वाटतं केंद्रात? सरकार कुठलंही आलं ना तर ते पाचीबोट सारखे.
आणि आमचं सरकारशी काही संबंध नाही. आम्ही कर्मचारी होतो, आम्ही सरकारविषयी बोलू शकत नाही, ते आम्ही बोलणार बी नाही. आता काय आमच्या मनावर सरकार येणार आहे का? रोजंदारी उपलब्ध करून द्यावी त्यांनी बस एवढं. रस्त्यांची खरंच परिस्थिती खराब आहे, दुर्व्यवस्था आहे का? आता थोड्या वेळापूर्वी प्रतिक्रिया जाणून घेतली की बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची परिस्थिती खराब आहे. आता माझं पेशंट होतं SMBTला नेलतं हा. मागच्या हप्त्यामध्ये, तर 2-3 टप्प्यामध्ये रस्ता खराब आहे. मग पेशंट लोकांना अडचण येते. आरोग्य व्यवस्थेबद्दल काय सांगाल? आरोग्य सुविधा आहे तुम्हाला इथे? आरोग्य सुविधा कारण काही गोष्टीमध्ये अभाव आहे आरोग्य सुविधेचा. माझं पेशंट हप्ताभरापूर्वी इकडे सुविधा नसल्या कारणानं मला नाशिकला न्यायला सांगितलं होतं. माझी परिस्थिती तेवढी नव्हती आणि डॉक्टर लोकांनी 2 ते 3 लाखाचा खर्च सांगितला होता गोटे. माझी परिस्थिती तेवढी नाही. तर मला SMBTला जाण्याचा मार्ग दिला. गेलो SMBTला, पण मग काही गोष्टींची रोजंदारी कमी असल्या कारण झालं तिथं काहीतरी स्कीम मग आता सपोज आता इथे विकास कामे झाली, जे इथले आमदार आहेत त्यांनी जर तुम्हाला सहकार्य दाखवलं, इथल्या सगळ्या स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला, विकास कामे केली, तर या सगळ्यांवर कुठेतरी मुरड घालता येणार असं वाटतं का? हा, त्यांनी सर्वात प्रथम आहे ना आता आरोग्य सेवा सुद्धा गोटीमध्ये चांगल्या प्रकारे द्यावा. कारण ग्रामीण भाग आहे गोटीचा. ग्रामीण भागात जे पेशंट येतात काहींची परिस्थिती तेवढी नसती, नाशिकला जाण्यासाठी मार्ग सांगत आहेत. कुठेतरी गोटीमध्ये काही सुविधा. राम मंदिर म्हणताय आता अयोध्येत मोठी प्रकल्प उभारताय, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? त्यात काही नाही, राम आपल्या मंदिर तुमच्या आयुष्यात काही फरक पडलाय का? राम मंदिर झालंच पाहिजे कारण ती देशाची शान. जय श्रीराम. इथे एक बाबा आहेत, त्यांचं भाजीपाल्याचं एक छोटस गाडा आहे, व्यावसायिक आहेत ते, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. जय हरी बाबा. जय हरी, बोला. बाबा तुमचं इथे टोमॅटो आणि ते वटाणा विकताय तुम्ही इथे, शेतकरी आहात, काय वाटतं? शेतकरी आम्ही माल भरून घेतो. माल भरून घेता? साधारणतः कुठून माल भरून घेता तुम्ही? माल आम्ही इथं मार्केट आहे, मार्केट मधून माल भरतो. शासकीय योजनांचा लाभ मिळतो का? त्या पोहोचतात का तुमच्या? शासकीय योजनेचा लाभ मिळतो आम्हाला. कुठल्या कुठल्या योजनांचा लाभ आतापर्यंत मिळाला? मिळाले 2-3 लाभ मिळाले, काही ना काही चालूच राहते. परत शासनाची लाभ मिळतात आम्हाला. काय भाव चालू आहे टोमॅटोचा? आणि आता टमाटे इथे विक्री आहे 30 रुपये किलो आणि खरेदी आहे 400-450 रुपये 20 किलोची झाली. वटाण्यांचा काय भाव चालू आहे सध्या? वाटाणा येतो 35 रुपये किलो, आम्ही विकतो 40-50 रुपये किलो. रोजचा नफा व्यवस्थित होतोय? हो, थोडा बघा भेटतो, चालूच राहत ती. गटतोड सगळी सहन करावं लागते शेतकऱ्याला या पर्याला असं. नमस्कार काका, नाव तुमचं सांगा, कुठून आले तुम्ही? बरगत कली पाहिजेच राहतो. काय व्यवसाय तुमचा? आमचं सैलून दुकान आहे. सलून दुकान आहे. काय वाटतं व्यावसायिकांना सुद्धा सुविधा मिळायला हव्यात? कुठल्या सुविधा पाहिजे किंवा आतापर्यंत काय काय झालंय तुमच्या मतदारसंघामध्ये? सुद्धा तिथे काय भेटलं नाही आम्हाला. आमच्या सैलूनचे व्यवसाय आहे ते हिसाबाने काय भेटलं नाही. आम्ही करोनामध्ये सगळ्यांचे दाढ्या कटिंग केले, आजारी माणसांचे, ते हिसाबाने आम्हाला काय सुद्धा भेटले नाही, आहे का नाही. जे आजारी होते, ज्यांना करोना होता, त्यांच्या घरी जाऊन आम्ही दाढ्या कटिंग केले, ते हिसाबाने आम्हाला गव्हर्नमेंट काय सुद्धा दिले नाही. द्यायला पाहिजे ते दिले नाही त्यांनी, काय आमच्यावर काय विचार केले नाही. करायला पाहिजे का नाही. शेतकऱ्यांना महिन्याला 6,000 रुपये मिळतात असं म्हटलं जातं, मग त्याच्या संबंधित तुम्हालाही काहीतरी थोडा मोबदला मिळावा असं वाटतं का? शेतकऱ्यांचे जेव्हा माल तयार होतो तेव्हा शेतकऱ्यांना भाव भेटत नाही, ते भेटायला पाहिजे. जेव्हा माल नाही राहतो तेव्हा भाव भेटतोय. आता पुन्हा कोरोना वर काढतोय डोकं, कोरोनाची संख्या वाढते, त्यात तुम्हाला तुमच्या व्यावसायिकांना जास्त प्रमाणात धोका असतो किंवा तुमच्यावर लवकर ऍक्शन घेतली जाते, तुमची दुकानं पटकन बंद होतात, मग त्यावेळेस तुमचं काय म्हणणं आहे? आता आमचे दुकान बंद करून देतं, आमचे दुकान बंद राहतं, सरकार काय आम्हाला देत नाही. आम्ही जेव्हा करोना चालू होतं 3 लाख बँकातून कर्जा गेलो होते, ते काय बोलले काय तुम्ही नाही भरले तुमचे माफ होईल. आमचे 1 हप्ता सुद्धा माफ नाही झालाय, पूर्ण ब्याज सुकट भरावं लागलंय. जनधन योजनेसारख्या योजना पंतप्रधानांनी काढलेल्या आहेत, तशा अनेक योजना त्यांनी काढल्या आहेत, तर मग आपल्यासाठी पण अशा योजना असाव्यात असं वाटतं का? प्रधानमंत्री मोदी जे काढलेल्या योजना चांगले आहे, ते आमच्या सारखे गरिबांपर्यंत भेटत नाही. बँकेत गेले तो काय नाकारून देत. नमस्कार बाबा, काय नाव तुमचं? पंढरी. काय व्यवसाय तुमचा? व्यवसाय शेती करायची. आता या टाइमात रब्बीचा हंगाम चालू आहे. हरभरा, गहू, मसूर हे चालू आहे आता सध्या. भाताचं ते उत्पादन घेतलं जातं. भाताचं उत्पन्न संपलं आता.
पिकं जे आहे त्याच्यासाठी लागणारे विविध असतात म्हणजे पाणी असतं वीज असतं ती तुम्हाला पुरवली जाते का व्यवस्थित? वीज आता आम्हाला आमच्याकडं थोडं विजेचा प्रॉब्लेम आहे. वीज नाही आमच्याकडे, ते असं मशीन असं त्याच्यावरच आम्ही पाणी भरतो. बऱ्याचदा सरकार बदलतंय, पक्षांतर होते, त्यावेळी तुमची भूमिका काय आहे? सरकार बदलतंय म्हणजे आता सरकार हे बरंच आहे बुवा, आता बदलून काय करायचं, बदलून कोणता फरक पडणार आहे? इथले जे आहे आमदार त्यांनी आतापर्यंत कुठल्या सुविधा पुरवल्या आहेत किंवा काय? सुविधा काहीच नाही त्या आमदाराच्या आमच्या. आधी गावीत होत्या त्या काँग्रेसच्या होत्या, एकदम योग्य आहे. योग्य होत्या. हा. शेतकऱ्याच्या दृष्टीने गावीत सगळे आमच्या तालुक्यामध्ये पूर्ण ठिकाणी एकदम मस्त काम करेल सगळे प्रत्येक गावामध्ये. प्रत्येक गावात हा काम, प्रत्येक गावांचा आढावा घ्यायच्या त्या. हा प्रत्येक गावात काम आहे त्यांची. आताचे जे आहेत आमदार कोसकर कुठंच काम नाही. पुन्हा गावीत निवडून याव्यात आमदार व्हावेत असं वाटतं का? हा बरोबर आहे. आणि शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारावी किंवा त्यांना अजून सुविधा मिळावी कसं एक त्यांनी भरपूर पाण्याचे साधनं करून दिले शेतकऱ्यांना. गावीत मॅडम पाण्याचे साधनं भरपूर केले. आम्हाला याचा भावदिजाराने मानवडा म्हणून तिथून पण पाईपलाईन त्या गोटीला त्यांनी मंजूर करून दिली. आणि वर्षाचे 6,000 रुपये मिळाले जातात असं म्हटलं जातं. मग ते त्याच्यावर तुमचा लाभ हा ते मिळतात ना. मिळतात का? तुमच्या खात्यावर येतात का 6,000? तुमचं 6,000 मध्ये संपूर्ण जे आहेत उदरनिर्वाह नाही नाही त्याच्यावर काय बागत आपलं तेवढ्यावर काय बागणार आहे, नाही बागू शकत. अवकाळी पाऊस आहे किंवा अनेक जे अडचणी येतात त्याच्यामुळे पिकं कधी कधी नाचतात किंवा हाती लागत नाही. पिकांचे नुकसान झाले पण आम्हाला पीक आम्ही भरेले, पण त्याचा काही आम्हाला लाभ अजूनपर्यंत भेटलाच नाही. नुकसान भरपाई द्यावी सरकारने असं वाटतं का? हा मग द्यावा ना. शेतकरी विकसनशील होईल, विकसित होईल यासाठी कुठलं सरकार यावं असं वाटतं? सरकार काय दुसरे आलं तरी तेच राहणार आहे, तोच विषय राहणार आहे, हे तेच विषय राहणार आहे, दुसरं काय विषय नाही. नमस्कार, आज आपण वाडीवाऱ्याच्या एका शेतात आलेलो आहोत. इथे कांदा लागवण चालू आहे. मागे आपण सगळ्या महिला शेतकरी बघू शकतो, त्या खूप मोठ्या कष्टाने आणि आता साधारणतः दुपारची वेळ झाली, भर उन्हात कांदा लागवण करताय. त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. त्यांना कुठले कष्ट पडतात कांदा लागवण मध्ये किंवा त्यांना कुठल्या समस्या आहे, कुठल्या सुविधा आहेत. नमस्कार काकू, कितपत कांदा लागवण झालेला आहे किंवा किती वेळापासून तुम्ही कांदा लागवण करताय? आम्ही सकाळी 9 वाजतापासून कांदे लागवड चालू आहे आणि आम्हाला शेतकऱ्याकडून 300-400 रुपये रोज आहे. पण शेतकऱ्याचं पण भागत नाही आणि मजुराचं पण भागत नाही. आणि 300-400 रुपये रोज घेऊन येणार, त्याच्यामध्ये महागाई एवढी झाली तर त्या 300-400 रुपयामध्ये आमचं सुद्धा भागत नाही, शेतकऱ्याचं भागत नाही. मग याच्यावर काय निर्णय घ्यायचा हे तुम्ही ठरवायचं. म्हणजे दुसऱ्यांची शेत आहे, तुम्ही तिथे आलेला कामाला. मग याच्यात म्हणजे शेतकऱ्याचं पण भागत नाही, मजुरीवाल्याचं समजा भागत नाही. आणि शेतकऱ्याला आज एवढा लागवड आहे का त्याला रोजंदारीला किती द्यावा आणि त्यांना स्वतःला किती ठेवावा आणि कृषी खात्यावाल्यांना किती द्यावा आणि बियाण्यावाल्यांना किती द्यावा आणि खतावाल्यांना किती द्यावा आणि औषधावाल्यांना किती द्यावा आणि त्याला स्वतःला किती राहील याचं ठराव आहे ना, हा कुणी करायला पाहिजे, हा सरकारने करायला पाहिजे. इथूनच तुम्ही इथले स्थानिक आहात का? इथूनच आला? मी नांदगावची, नांदगाव बंधारा. तिथून इकडे येणं, पुन्हा प्रवास करणं, त्यात हे कांदा लागवणची खूप कष्टाची परिस्थिती ही आम्हाला. म्हणजे आज आम्ही तिथून आहे ना, घरून आहे ना 8:30 वाजता निघालोय, तर ते शेतकऱ्यांनी आम्हाला स्वतः दुसरी भाड्याची गाडी पाहून आम्हाला इकडे आणलंय. मग त्या शेतकऱ्याला खाली काय राहिलं याचा विचार कसा करायला पाहिजे शेतकऱ्याचा? कोणी विचार करायला पाहिजे? वरून कांद्याचे भाव कसं आहे आता, आम्ही ज्या वेळेस कांदे लागवड करतो ना तेव्हा भाव काय राहतो 3,000-4,000. ज्या वेळेस आमचे कांदे काढायला त्यावेळेस काय राहतो 200-250-300 रुपये आणि 500 रुपये क्विंटल. त्यात कांदा निर्यात बंदी झाली होती, त्या निर्यात बंद झाली त्यावेळेस आम्ही वतूनच दिली. निर्यात ज्या वेळेस बंद झाली ना त्यावेळेस आम्ही वावरातच ठेवले आणि वावरातच चढून गेले. मग सांगा त्या शेतकऱ्यांनी जगायचं का मरायचं? आणि कांदा हे असं पीक आहे की जास्त वेळ आपण कालावधी साठवून ठेवू शकत नाही. कांदा पीक आहे ना ठेवू शकत नाही. आता यंदा स्वतःच माझं आहे ना, म्हणजे पाणी पाऊस झाला, स्वतःची दुसऱ्याची मी जमीन लावली भाताची, त्याच्यामध्ये पूर्ण वल्ल होऊन गेलं. मग आता मला काय भेटलं त्या शेतामध्ये सांगा तुम्ही? लागवड मला काय चुकलं नाही, खतावाल्यांनी काय मला सोडलं नाही, औषधवाल्यांनी सोडलं नाही, ट्रॅक्टरवाल्यांनी सोडलं नाही, कोणीच सोडलं नाही. मग मेले कोण? मीच गेले का नाही? शेतकरीच गेला का नाही? मग याच्यावर तुम्ही कसा निर्णय घ्यायचा ना, ही शेतकऱ्याची बाजू मांडायची का न मांडायची हे तुम्ही ठरवायचं. मोदी सरकार आहे, शिंदे सरकार आहे ना, आता आहे ना ज्याच्या नाव जमीन आहे ना त्याला फक्त 6,000 दिले. ते 6,000 म्हणजे 6 कोटी नाही, ते वर्षभर पुरायला फक्त 6,000 आहे. मग याचा कसा निर्णय घ्यायचा ना, हे मोदी सरकारनेच ठरवायला पाहिजे. आता प्रत्येक यांना काय जरांगे पाटील सगळ्यांसाठी लढू राहिलाय.
पण आरक्षण भेटू राहिलं का? नाही. भेटलं का? कोण म्हणून राहिलं सांगा मला आरक्षण भेटलंय म्हणून? मी आज त्याच्यातलीच आहे, ते त्याच्यातलेच आहे. उगीच आमचे कसं आता शेतकरी व्यवसाय आहे, आम्ही काय त्याच्या सभाला एवढं जाऊ शकलो नाही. आमचं कसं महिला मंडळ आला, आमचे माणसं गेले, पण आमचे माणसं बोलायजोगे नाही. ज्या ठिकाणी मी बोलायजोगी ना त्या ठिकाणी मी जाऊ शकत नाहीये. कारण का? आमचा मजुरीवाला प्रश्न आहे, आमचा दररोजची मजुरी प्रश्न आहे हा. मग जर तुम्ही सभेला गेलं तर मजुरी डुबू शकते तुमची. मजुरी डुबू शकत नाही म्हणजे आम्हाला पर्यायच नाहीये. आम्हाला त्याच्याशिवाय पर्यायच नाही. मग हे तुम्ही ठरवायचं का 6,000 रुपये देऊन तुम्ही खुश केलं शेतकऱ्यांना, का 6,000 रुपये यांना वर्षाला देतो, पण त्या 6,000 मध्ये ज्याला 4 पोरं आहे त्या 4 पोरांचे साधारण खाऊ सुद्धा वर्षाचा सुटत नाही. खाऊ हा बाकीचा विषय तर लय वेगळा आहे. मग तुम्ही सांगा या सरकारने कसं करायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी? शेतकऱ्यांसाठी कुठलं सरकार योग्य होतं? म्हणजे साधारणतः काँग्रेसचं आहे, भाजप आहे, आता शिवसेना आहे, आताही 2 गट पडलेले आहे. 2.5 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे होते, आता शिंदे गट आहे. कुठलं योग्य आहे शेतकऱ्यांसाठी? आता असं आहे, आमचं स्टार्टिंगला आहे ना एकनाथ शिंदेनी असं घेतलं होतं शेतकऱ्यांसाठी का काहीतरी हा शेतकऱ्यांसाठी करणार आहे, नक्की करणार आहे. पण ते 6 महिन्याच्या नंतर आहे ना आपाप चेंज होतं. बरोबर. त्याच्यात देवेंद्र फडणवीस काय म्हणतो, हे दिलंच पाहिजे, हे दिलंच पाहिजे, पण ते काही मिळत नाही. हे फक्त शेतकऱ्यांना काहीतरी अश्रू गाळायचे, गळू नये म्हणून त्यांचे काहीतरी हसवित्या ते शेतकऱ्यांना. याच्यावर काहीच नाही भेटत शेतकऱ्यांना. मग याच्यावर अजून तुम्हाला काय माझ्याकडून माहिती लागत असेल ती घेऊन ठेवा. याच्या पलीकडे माझ्याकडे भरपूर आहे शेतकऱ्यांसाठी बोलायला, पण आता तो वेळ नाही. आम्ही बाहेर गावावरून येली मजुरीसाठी आणि त्यांना आम्हाला 400 रुपये रोज द्यायचा आहे. त्याला उद्या कांद्याचं नाही पिकलं तरी आज आम्ही 400 रुपये त्याचे घेऊन जाणार आहे. त्याला गाडीचं 2,000 रुपये आम्हाला भाडे देणं आहे. बरोबर आहे का नाही? उद्या ह्या कांद्यांचं पिकत का हे वावरातच सोडून जात्या याची गॅरंटी नाही. तशी मोदी सरकार खुर्चीवर बसेल त्याला गॅरंटी आहे मी याच खुर्चीवर बसणार आहे. बरोबर आहे ना? याच्यात काय चूक असेल नसल हे तुम्ही माझ्यापेक्षा 2 वर्ग शिकेले, पण शेतकऱ्याची एवढीच कळकळ आहे का शेतकऱ्यांसाठी ना काहीतरी करा, लढा. आणि जरांगे पाटील जे पुढे गेले ना हो त्यांच्यासाठी पण काहीतरी करा. आमची नाही तिडव जायची उम्मत नाहीये, पण आमची इडव आली आणि माझी ही लई दिवसाची तळमळ होती का मी एक तरी दिवस आहे ना बातम्यांना यावं मी काहीतरी बोलावं, ही माझी तळमळ होती. गेल्या वर्षीपासून मी म्हणते तुम्ही मला कुठंतरी न्या. मी 4 सभा नाही 200 लोकांनी कोटी लोकांमध्ये मी बोलायजोगी. राम मंदिर बनतंय आता, मोदींच्या हस्ते लोकार्पण होत आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याचा कितपत फायदा आहे आपल्याला? त्याबद्दल शेतकऱ्याला कितपत फायदा आहे किंवा सामान्य जीवनात किती फायदा आहे? आता असं आहे, राम मंदिर बांधणार कुठे? अयोध्येत. मी कुठं आहे? नांदगाव मध्ये, एकदम शिल्लक गावात आहे, गावठड गाव आहे नांदगाव. म्हणजे मोदी सरकार कुठे आहे? दिल्लीला आहे, मुंबईला आहे, तिकडे. आणि म्हणजे त्याचं एवढं कनेक्शन होणं माझा फायदा होणं ना हे योग्य म्हणजे 1 रुपयाचा आमचा फायदा नाहीये. आमचा स्वतःचा नाही बघा शेतकऱ्यांचा. म्हणून काय रामाच्या मंदिरामध्ये तिकडे काही दान होणार आहे आणि ते शेतकऱ्यांना येणार आहे हे काही नाही. हे कुठं राहणार आहे? हे खुर्चीच्या खाली राम मंदिराच्या पायाच्या फरची खालीच राहणार आहे, ते मोदीच राहणार आहे, सरकारच राहणार आहे. म्हणून याचा काही शेतकऱ्यांचा फायदा तोटा नाहीये. मग याच्यावर तुम्ही मला सांगा. आणि आता एक साधारण चिखल आहे, पाणी आहे, फार अशा एवढ्या घातक परिस्थितीत किंवा इतकं बिकट परिस्थितीत तुम्ही कांदा लागवण करता, त्यानंतरही त्याला भाव कमी येतो किंवा माफक असा येत नाही, तुमचा उदरनिर्वाह होत नाही. त्यासाठी अनेक उपाययोजना केल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? किंवा काय अजून तुम्हाला सुविधा हव्या आहेत? इथे वीज पुरवठा हवा आहे किंवा पाणी हवं आहे मुबलक प्रमाणात? त्यानंतर रात्री रात्री वीज येते, जिथे शेती असते त्या भागात रात्री वीज पुरवठा कधी कधी खंडित होतो, कधी रात्री येते कधी दुपारी, त्यानुसार म्हणजे ना आता असं आहे आमचं कसं आहे माहिती का, शेतकऱ्यांचे चांगले पिकं आले का वीज कपात होती. वीज कपात झाली का शेतकरी वाळून त्याच्या कपावून ठार मरतो. वीज कपात झाली म्हणजे आम्ही काय करू शकत नाही. आणि वर फोन करावं तर ते काय सांगा त्या वरूनच कपात आहे. पण ती लाईट नेमकी कंपनीला गेली का तुम्ही कट केली का आमच्याकडून बिल थकली त्याच्यामुळे कट केली हे काय शेतकऱ्यांना कळत नाही. फक्त शेतकरी डीपी पाशी जातो, बटन दाबी तो लाईट गेली. लाईट कशी गेली ही चौकशी कोणी करायला पाहिजे? ही चौकशी कोणी करायला पाहिजे? जिडं आपलं वीज खात्याचं हे आहे ना त्या लोकांनी शेतकऱ्यांसाठी किती कशी लाईट सोडायला पाहिजे. दिवसभराची लाईट देत्या बरोबर, दिवसभरातून 6 ते 5 झटके होत्या किंवा 10 झटके होत्या. आणि एका माणसाला जर 4 किलोमीटर जायचंय त्याला मोटर चालू करायला, त्याच्याकडे जर मोटरसायकल नसली तर तो जगल का मरल दिवसाभरातून? मला सांगा 5 घरचे घालायला 4 ते 5 किलोमीटर जायचं असल्यावर. आणि जी संध्याकाळची जी लाईट राहते ना ती संध्याकाळच्या लाईटीत ना झटके देते नाही. कारण का
10:30 वाजता लाईट दिली, त्याच्यावर 5-10 मिनिटात शेतकरी मोटर चालू करून येतो. त्याच्यावर तो समजा लाईट गेली, एक झटका दिला, बंद झाली मोटर, तो काय जात चालू करायला जात नाही. म्हणजे ती रात्रीची लाईट आमच्या फायद्यात आहे का? मग शेतकऱ्याचं किती नुकसान आहे? शेतकऱ्याचं किती नुकसान आहे मला सांगा ना तुम्ही. मग आता हे सगळे जर शेतकऱ्याच्याच बोकांडी बसले तर यांच्या सरकारच्या बोकांडी कोणी बसायचं? मग सांगा अजून काय सांगायचंय. मग सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा, शेतकऱ्यांना सुलभ आयुष्य जे आहे ते उपलब्ध करून द्यावं असं तुमचं मत आहे. आमचं काही म्हणणं नाही. आमचं कसं म्हणणं आहे का शेतीसाठी लाईटीची गरज आहे, हे खत औषधांची गरज आहे, याचा भाव कसा ठेवायला पाहिजे, एकसारखा भाव ठेवा तुम्ही, आमच्याकडून घ्या पण भाव सारखा ठेवा. वीज बिल आहे आम्हाला याच्यात थोडीशी कमाई ना तुम्ही सोड पावती द्यायला पाहिजे. उजान तिडून नाही तर आम्ही शेतीतलं करतोय ना, आम्हाला जास्तची नाही अपेक्षा. आता कांदा आहे ना 3,000 रुपये क्विंटल जाणार आहे ना, त्याच्यातून तुम्ही ना आम्हाला फक्त 2,500 द्या, तरी शेतकरी ना असा खुश मध्ये तो कांदा मार्केटला घेऊन जाईल. आता तांबाटा आहे, तांबाट्याची जाळी जर ज्या टायमाला आमच्या कोणत्याच भागात नसली, त्या टायमाला जास्त असली, त्या टायमाला काय होऊन जातं का 200, 100, 150 भाव राहतो. आणि ते त्या शेतकऱ्याचं या सरकारचं कसं आहे, समजून जातं का आता माल कमी झाले तेव्हा 800-900 रुपये जाळी तांबाट्याची. मग ज्यांना 10 बिघे जर तांबाटे लागवड करेल असेल त्याला जर 1 रुपया नाही भेटला, तो गळफास घेईल का एखाद्या हॉटेलला जाऊन जेवल? तुम्ही मला सांगा ना, हॉटेलला जेवल का त्याच्या बायको पोरांना घरामध्ये सुख देईल का त्याचा परपंच चालविल का त्याच्या पोरांचे शिक्षण पाहिल का तो गळफास घेईल? मला याच्यावर निर्णय सांगा तुम्ही. आमचं काही म्हणणं नाही. आमचं फक्त जे जरांगे पाटलांनी केलंय ना तेवढं फक्त आमच्या मुलांना आरक्षण पाहिजे, आम्हाला काही नाही पाहिजे. आमचे आयुष्य पूर्ण कुदळी शेतामध्येच गेलंय, चिखलामध्येच गेलंय, पण आमचे पोरं तरी निदान आहे ना नाही काही तरी ना 2,000 रुपयाच्या खुर्चीवर तरी एखाद्या वेळेस तरी आमची समाधानी करावा. आमचे पोरं तिथं बसले पाहिजे, आमच्या पोरांनी महिन्याला पेमेंट घेतला पाहिजे. तुम्ही लय 50 घेतात, आमच्या पोरांनी 20,000 घेतला पाहिजे. आमची अपेक्षा आहे ही. आम्ही जे केलं पावडं टिकावच घेतला ना, ते आमच्या पोरांनी टिकाव पावडे घेऊ नये, आमची एवढीच इच्छा आहे. जरांगे पाटलाला साथ द्या, आरक्षण द्या, आम्हाला दुसरं काही नाही पाहिजे. या होत्या महिला शेतकरी, त्यांनी आपली प्रतिक्रिया मांडलेली आहे. त्यांनी आरक्षणाचाही मुद्दा मांडलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आमचीही त्यांना एक सुविधा उपलब्ध व्हाव्या, त्यांनाही रोजगार योग्य तो मिळावा, जी कामे आम्ही केली ती त्यांनी करू नये अशी एक माफक अपेक्षा आणि एक आहे त्यांची. इथे आपण मागे बघू शकतो की अत्यंत मोठ्या प्रमाणात इथे पाणी साचलंय. त्या पाण्यामध्ये सगळे महिला शेतकरी या थंडी आहे, ऊन वारा आहे, ऊन साधारणतः दुपारचं हे कडक ऊन आहे. पाण्यात अनेक प्रकारचं जीवजंतू असू शकतात, ते सुद्धा घातक ठरू शकतात. पण अशा सुद्धा परिस्थितीमध्ये त्यांची कांदा लागवड चालू आहे. हे सगळं आपण इथली परिस्थितीचा आपण एक आढावा घेतलेला होता. ह्या होत्या महिला शेतकरी मनीषा सतीश बर्वे. तर यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली. हे होतं एक वाडीवार येथील शेती, इथे कांदा लागवड चालू होती. नमस्कार, आज घोटी बस स्थानकावर आपण आलेलो आहोत. इथल्या परिसराची माहिती जाणून घेणार आहोत. साधारणतः इथे परिसर कसा आहे ते आपण जाणून घेणार आहोत. इथे सुरुवातीलाच आपण जाताना पाहिलं तर स्वच्छता गृह आपल्याला लागलेली आहेत आणि स्वच्छता गृहाची आपण दुर्व्यवस्था इथे पाहू शकतो. अत्यंत घाणेरडी आणि काहीच सोय नसलेली, म्हणजे पिण्याच्या पाण्याचं नळ, फक्त नावाला पिण्याच्या पाण्याचं नाव दिले तर इथे पिण्याच्या पाण्याच्या नळ सुद्धा सुविधा नाहीये. टाकी दिसत नाहीये, वरती सगळं शेवाळलेलं आहे, खाली घाण आहे, त्याच्यानंतर थुकलेल्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आणि प्रचंड अस्वच्छता असते. त्यानंतर इकडे समोरच्या बाजूला आपण पाहिलं तर इथे सगळे कचरा टाकलेला असतो, कचरा टाकलेला आपल्याला दिसतोय आणि त्यानंतर जी आहे स्वच्छता नाही आपल्याला इथे आढळून येते. इतकी दुरवस्था आहे की इथे कोणीही जाण्यास तयार नाहीये. तसेच मग बाहेरच्या बाजूला स्त्रिया म्हणा किंवा पुरुष म्हणा हे जात असतात, आपण बघू शकतो. महिलांसाठी इथे करण्यात आलेले आहे, पण त्याची दुर्व्यवस्था असल्यामुळे महिला तिथे जाण्यास नकार देत आहे आणि त्यामुळे महिलांची सोय होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे महामार्गावरील महत्वाचं बस स्थानक आहे. इथे सगळ्या प्रकारच्या बसेस थांबतात. मोठ्या मोठ्या ठिकाणावर इथे बसेस येत राहतात. त्याचबरोबर त्यामुळे इथे सगळ्या सुविधा खूप महत्वाचं आहे. इथे काही प्रवासी आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात की नक्की त्यांना कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतं. इथे बाबा आहेत, बाबांसोबत आपण संवाद साधूयात. बाबा, कुठून आलात आपण? मी त्र्यंबकेश्वरून त्र्यंबकेश्वरून आलो. आणि कुठे जायचंय?
मला त्र्यंबकेश्वरला जात कुठून आलात आप? आठवण आलो स्वच्छतागृहाची अवस्था खूप बिकट आहे, वाईट आहे, त्यामुळे गैरसोय होते प्रवाशांची. त्याबद्दल तुम्ही काय गैरसोयीचं नाही, पण ते आता मला गाडीत घेतलं नाही, परत इकडे आलो मी. गाडी घेतल्या नाही तुम्हाला? आता त्याला हात केला पण ते थांबले ना, माझी गर्दी आहे म्हणून. हा. आणि तुम्ही एक तुम्हाला घ्यायला पाहिजे होतं गाडी. हो घ्यायला, मग परत इकडे एक पाळी झाली ना, त्यामुळे आम्ही सोडलं मला इकडं. ज्येष्ठ प्रवासी आहे तिथे आपल्यासोबत, त्यांचं साधारणतः त्यांना घ्यायला पाहिजे होतं गाडीत, परंतु गाडीत जागा नसल्यामुळे त्यांना घेतलं नाही. त्यांना पुन्हा इथे येण्याचं एक कष्ट पडलेले आहेत. निदान त्यांच्या वयाचा मान ठेवून तरी त्यांना गाडीत घ्यायला हवं, अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतो. मुलाखत घ्या तुम्ही एकदा. येणार आम्ही त्र्यंबकला नक्की येणार. हो तिरुमतला फार जराच अडचण आहे आमच्या तिरुमतला. काय कुठल्या अडचणी त्र्यंबकला? पुष्कळ अडचणी आहेत तिथे. हो नक्की त्र्यंबक मध्ये येणार आम्ही. इथे कॉलेजच्या काही विद्यार्थिनी आपल्याला आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. ताई तुम्ही कुठे आल्यात? सांजू. आणि कॉलेज कुठलं तुमचं? केपीजी. कुठे कॉलेज? इथं टाक्याजवळ. किती वेळ लागतो प्रवासाला, म्हणजे साधारणतः कॉलेजवरून घरी जायला किंवा घरून इकडे यायला? 5 वाजता. 5 वाजता. कॉलेज किती वेळ असतं? कॉलेज 2.5 तास. 2.5 तास असतं. प्रवासाला किती वेळ लागतो? प्रवासाला 1-1.5 तास. 1-1.5 तास. बसची व्यवस्था आहे? बस उशिरा येते? किती बसेस तुम्हाला उपलब्ध करून दिल्या? आम्हाला 2. फक्त 2 एक दिवसाला? नाही, बस रोज येतात. 2 बस येतात. फक्त 2 बस आहे. खूप गर्दी असते का? गर्दी खूपच असते. आणि किती उशिराने येतात बसेस, किंवा लवकर याव्यात अजून बस उपलब्ध संख्या उपलब्ध करून द्याव्यात वाटतं का? बस कधी वेळेवर नाही येत. इथली स्वच्छतागृह त्याची अत्यंत बिकट परिस्थिती आहे, किंवा अत्यंत घाणेरडी आहे. जाण्यासाठी प्रत्येक मुली म्हणा, स्त्रिया म्हणा नकारतात. त्यावेळेस तुमचं बस मध्ये जास्त म्हणजे दारू पिलेले लोक राहतात, ते त्रास देतात. म्हणजे बसमध्ये तुम्हाला सुरक्षेसारखं कवच वाटत नाही, सुरक्षा वाटत नाही. बसमध्ये तुम्हाला एक सुरक्षा वाटावी, किंवा बसमध्ये गर्दी कमी होते त्यासाठी बस अजून संख्या वाढवावी असं वाटतं का? हो. आणि इथल्या स्वच्छतागृहाबद्दल तुम्ही काय सांगा? इथली स्वच्छतागृह चांगले, गोदीवर स्टँडचं. तू काय सांगणार? काहीच नाही, फक्त बस मध्ये ना ती गर्दी असेल कमी झाली पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी सेपरेट बस केली पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी सेपरेट बस पाहिजे. बसची संख्या वाढवली पाहिजे असं म्हणणं आहे. हो तेच. आणि किती वेळ लागतो घरी जायला प्रवासाला? 1 तास लागतो. 1 तास लागतो. आणि इथले स्वच्छतागृह आहे, हा जो परिसर आहे तो कुठेतरी अस्वच्छ दिसतो, त्याबद्दल काय म्हणतो? अस्वच्छ म्हटलं तर इथं काय अस्वच्छ नाही जास्त करून. नाशिकला ना जास्त म्हणजे घाण असते, आम्ही जाऊन बघितलेलं आहे, त्याच्यामुळे काही नाही, साफसफाई भरपूर असते. मग स्वच्छता व्हावी, त्यांची परिस्थिती स्वच्छतागृहाची सुधारावी, ते वापरण्याजोगी करावे असं वाटतं का? हो. या होत्या कॉलेजच्या विद्यार्थिनी, आपण त्यांची मतं जाणून घेतली. त्यांना बसमध्ये जाण्यासाठी कुठल्या अडचणी येतात, प्रवास करण्यासाठी किती वेळ लागतो, बसची संख्या अजून वाढावी असं त्यांचं मत आहे. आणि इथली स्वच्छतागृह नीटनेटकी टापटीप राहावी असे त्यांचं मत आहे, जेणेकरून आमची गैरसोय होणार नाही असे त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. अजून काही स्थानिकांची प्रवाशाचे आपण मत जाणून घेऊ. आजी कुठून आलात आपण? गोटीतून चाललोय. गोटीतून आला का? सरळ चाललेला आहे. इथली स्वच्छतागृह पाहिली का तुम्ही? नाही. स्वच्छतागृह स्वच्छ आहे, जाण्यायोगी नाही, सोय नाहीये इथे. लागलीची का असलीच नाही इथं. कसलीच सोय नाही. महिलांची गैरसोय होते, जाण्या अडचण होते. तकलीफ आहे आम्हाला. हो लय तकलीफ. बस टायमावर नाहीये, सगळ्या गोष्टी त्यांचे काहीच नसतात प्रॉब्लेम. गर्दी झाली का मग खाली उतरवून देतात. खाली उतरवून हो देतात. आणि आता महिलांना सरकारनेच आरक्षण दिलं असताना सुद्धा खाली उतरवतात, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं कसं आहे, तुम्ही घ्या, पण तुम्ही एवढी पण पॅक गाडी करू नका ना. जेवढ्या सीटांच्यावर जागा आहे तेवढी तुम्ही घ्या, बाकी घेऊ नका ना, राहू द्या ना खाली. परत गाडी मागवा ना. तुम्ही का मागवती नाही गाड्या परत? ती गाड्या कमी आहे का इथे? संख्या कमी आहे? हो, गाड्या असल्या पाहिजे, अजून गाड्या पाहिजे अजून. खूप कमी आहे, म्हणजे गाड्याच नाही आहेत ना इथं. आता 12 वाजेपर्यंत इथं बसतोय. अकोला बस गेले नुसती फक्त इथं, त्याच्यात पॅक झालेली. बाकी गाडीच नाही तशी. आम्ही आणि तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात, त्यामुळे तुम्हाला पहिले प्राधान्य दिलं पाहिजे, तरी तुम्हाला गाडीत उतरू देतात. मग यावर उपाय काय? काय करायचं आता तुम्ही बघा ते. हो
तुम्ही ठरवा आता काय करायचं. प्रशासनाने तुमच्या बाजूने नक्कीच भाग घेतला पाहिजे, गाड्या सुरू केल्या पाहिजे, तुम्हाला प्राधान्य दिलं पाहिजे. नक्कीच. काय वाटतं? बरोबर वाटतं ना मला. काय नाही तर ते- या एक आजी होत्या, ज्येष्ठ नागरिक होत्या, त्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेतली. इथे मागे कसारा गाडी आपल्याला आलेली दिसते. अतिशय 1 ते 1.5 तासानंतर कसारा गाडी आपल्याला आलेली दिसते. इथे तासाभरानंतर किंवा त्याच्यापेक्षा अधिक कालावधीनंतर कसारा गाडी आपल्याला आलेली दिसते. प्रवासी खूप मोठ्या आतुरतेने या कसारा गाड्याची वाट बघत होते. कसारा गाड्यांची किंवा इतरही गाड्यांची संख्या इथे कमी असल्याचं प्रवाशांकडून बोललं गेलेलं आहे. तसेच इथली स्वच्छता गृह असतील किंवा गाड्यांची संख्या असतील आणि महिला ज्या आहेत त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे, ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे असं इथल्या प्रवाशांचं म्हणणं होतं. आता आपण इथलं साधारणतः प्रवासी या कसारा गाडीत चढतायत, तर आपण तिथली ही व्यवस्था किंवा जी काही आहे परिस्थिती जाणून घेऊयात की एकंदरीत जेव्हा गाडी पूर्ण भरली जाते त्यानंतर प्रवाशांचं काय होतं. आताच आपण इगतपुरी बस स्थानकावरील मध्यवर्ती बस स्थानकावरची आपण परिस्थिती जाणून घेतली. तिथल्या सगळ्या परिसराचा आढावा घेतलेला आहे. तिथली प्रवाशांची मतं जाणून घेतलेली आहे. तसेच बस बद्दल त्यांचं मत काय, बसच्या संख्येबद्दल त्यांचं म्हणणं काय, प्रवासात त्यांना किती अडचणी सामोरं जावं लागतं, तसेच इथे आल्यानंतरही त्यांना किती अडचण आपल्याला त्यांना सामोरं जावं लागतं हे सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहोत. कसारा बस आपल्या समोर लागलेली आहे. ती 1.5 तासानंतर आल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. हिचा जी संख्या आहे ती वाढावी, गाड्यांची संख्या वाढावी असं प्रवाशांचं म्हणणं होतं. अशा अनेक प्रतिक्रिया आपण प्रवाशांकडून जाणून घेतल्या. येस मराठीसाठी मी साक्षी अनासने, घोटी. मतदान जनजागृती अभियान अंतर्गत सर्व उपक्रम राबवण्यासाठी कादवा इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय लखमापूरच्या 774 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये प्राचार्य VR जाधव मॅडम यांनी स्वतः उपक्रम राबवित सर्व शिक्षक, शिक्षिका तथा शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आणि पालक यांचे सुद्धा सहकार्य लाभले. भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू. जय हिंद. येस मराठीसाठी शामराव सोनोने, वनी. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.